पोखरा योजनेमध्ये दादा भुसे यांनी स्वतःचा तालुका समाविष्ट करून घेतला, मात्र याची दाढ उठली नाही। मी जर खोलात गेलो तर यांना पळता भुई करेन, जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही। मंत्री गिरीश महाजन साहेब, जसं तुम्ही सांगताना मी फोडले तशी शेतकऱ्यांची पण जबाबदारी घ्या। शेतकऱ्याला कळलं आहे की त्यांच्यासोबत मी त्यांचा दुश्मन कोण, त्यामुळे ते मतपेटीत समोर येईलच। त्यांची राजकीय उंची किती ते अपघाताने राजकारणात आले। मंगेश चव्हाण यांच्या आमदारकीचे वय फक्त 3.5 वर्ष आहे। मी त्यासाठीच मशाल हाती घेतली। तुम्ही चुकीचे काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही। आम्हाला बोलायला लावू नका, प्रत्येकाला एकेकाला टप्प्यात घेऊ। खरोखर आहे, हे पक्ष एक सेकंद बाजूला ठेवूया, राजकारण बाजूला ठेवूया, पण जे गट सचिव आज कोणाचं 40, 45, 50 वय झालं, शेतकऱ्याचीच मुलं आहेत सर, आमचीच मुलं आहेत, ते आमचीच सगळे भाऊ आहेत। त्या सचिवांना 15-15 महिने जर त्या ठिकाणी पगार नसेल, त्यांचा दूध, किराणा, मुलांचे शिक्षण कसे होतील? आणि जर दुर्दैवाने एखाद्या जर चुकीचा विचार सचिवाच्या मनामध्ये आला ना, तर तुम्हाला सांगतो यांना माफ करणार नाही। वैफल्यग्रस्त माणसं काल रडले सचिव आमच्याजवळ, आणि मग त्यांना पगार 20-20 महिन्याचे पगार नाही, म्हणजे त्यांना विश्वासात पण घेतलं नाही, बैठक पण घेतली नाही धोरण घेताना। म्हणजे हा जो प्रकार आहे ना, कारण की काय त्यांना माहिती नाही, कोणी विचारणारच नाही आपल्याला, जाब कोण जाणार आहे या खोलात, कोण बघणार आहे, कोणीच नाही ते यांचं राज आहे सगळं। त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही कळलंय की काय, आणि म्हणून सोसायटीच्या सभासदांसोबत म्हणजे शेतकऱ्यांसोबत सचिवांचा देखील संवेदनशीलपणे विचार करून आपण सुरळीत कर्ज असलेल्यांना किमान, चला बाबा सचिव तुम्ही एक काम करा, सुरळीत कर्ज तुमच्या पातळीवर सुरू ठेवा, म्हणजे संस्था टिकेल, आणि जे थकबाकीदार आहे त्यांना आपण वसुलीच्या संदर्भातलं आपण प्लॅनिंग करू। असे काही पावलं, काही स्टेप्स, काही टप्पे, आपण जेव्हा म्हणतो ना एखादे ऑपरेशन करायचे त्याला टप्पे असतात, एम आहे, मिशन आहे, त्याला गोल आहे, त्याला सेटिंग असते, टप्पे असतात। ते काही नाही, टप्पे नाही, रिपेअरिंग नाही, काही औषध नाही, डायरेक्ट त्या ठिकाणी यांनी सांगितलं की संस्था बंद, बँकेत या, आम्हाला विकास व्यवहार करायचा नाही। त्यामुळे ही प्रवृत्ती जिल्हावासियांना लक्षामध्ये आली, त्या सूचना आम्ही सजग राहून या टिकवण्यासाठी प्रयत्न करू। नाही, पहिले हे संपून घेऊ, याच्या तिकीट त्यांनी कापलं, त्यांनी कारण सांगावे। आणि मंगेश चव्हाण यांचं राजकीय वय 3.5 वर्ष आहे, त्यामुळे त्यांचं उत्तर ऑक्टोबरला मिळेल, त्याच्यावर आज बोलणं उचित नाही। त्यांनी असं म्हटलेलं आहे की कत्तल खानांना एकदा परवानगी देण्यात आली असंही त्यांनी म्हटलेलं आहे, आणि प्रवीण चव्हाण त्यांनी म्हटलेलं आहे जळगाववरून कागदपत्र पुरवली गेली, त्यांनाच विचारा तुम्ही काय सांगता या सगळ्या संदर्भात। जो आपल्या मातेचा सुपूत असेल, ज्याने आपल्या आईचं दूध पिलं असेल, ज्याने सांगितलं मी आमदार होतो, तो पाहतो एक वीट ठेवू दिली नाही, किंबहुना प्रवीण पोटे पाटील उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद खिवसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एक वीट ठेवल्या गेले नाही। या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड केले गेले, आणि याच प्रेमचंद खिवसरा नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान आहे त्यांचं, त्यांनी तिथे मटेरियल दिलेलं आहे। त्यामुळे मला बोलायला लावू नका, मला काय होतंय राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे, मला डायव्हर्ट व्हायचं नाही। मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईल, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशाभूल केली ना, लोकांना कळलंय, बरोबर आहे का? तुम्ही पहिले आता एक काम करा, तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात, दुधाकडे लक्ष द्या। तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या काउन्सिलचे मिनिस्टर आहेत, तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट काउन्सिल मधून खानदेशाला काय दिलं? तुम्ही देशाचं बोलतात ना, देशात खानदेश आहे, खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्यांना, आमचे उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना, टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ त्या ठिकाणी। धन्यवाद। यावेळी शेतकऱ्यांना तो पण पर्याय दिला गेला, काय नेमकं त्याच्या संदर्भात? नाही, पुनर्गठनच्या संदर्भात असेल, कर्ज प्रक्रियेच्या संदर्भात असेल, अनेक उणिवा आहेत। माझी काय जिल्हा बँक पण आपली शेतकऱ्यांची, मला जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मला अपेक्षा होती, खरं तर ही प्रेस आम्ही 4 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी घेऊ शकत होतो, पण आम्ही वाट बघत होतो, जाऊ द्या आता पावलं टाकतील कशाला, आपण विनाकारण बँकेचा सेन्सिटिव्ह विषय आहे, आपण नको त्या ठिकाणी पावलं टाकायला। आमचे नेते आम्ही सगळ्यांनी संयमाने घेतलं, चला पावलं टाकतील। आणि काल पण आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं की याच्यावर हे करून, आम्ही म्हटलं चला अजून एक दिवस सगळे सचिव आम्ही बोललो, सचिव संघटनेचे अध्यक्ष सचिवांशी बोललो, विविध कार्य सोसायटीचे चेअरमन यांच्याशी बोललो, मी सगळ्यांशी शेतकऱ्यांशी बोललो, त्यांना आम्ही सांगितलं एक दिवस वाट बघू, शेतकऱ्याचेच मुलं आहेत ते काही उत्तर प्रदेश बिहारवरून आले नाहीये, घेतील निर्णय, बघू म्हटलं वाट। पण काल पण त्यांनी तोंडाला पानं पुसले, काय की 2 चेक आम्ही घेणार नाही। अरे तुम्ही जे शेतकरी 30-30 वर्ष तुमच्या सोसायटीशी जोडलेले आहेत, त्यांचं सगळं 7-12 तुमच्याकडे सगळं मॉर्गेज आहे, त्यांचं सगळं घाण तुमच्याकडे आहे, सचिवाला त्याचं घरदार त्याचे वारसदार माहित आहे सगळे, आणि त्याच्याकडनं चेक घेणार नाही म्हणजे उपकार करताय का तुम्ही?
म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रोसेस करा ना, जे काही नाबार्डचे रूल आहे. नाबार्डने सांगितलं नाही, नाबार्डच्या अंतर्गत बँक आहे. म्हणजे MSC बँक, स्टेट बँक, डिस्ट्रिक्ट बँक आणि विकासो या 3 टायर सिस्टीम मध्ये नाबार्डच्या अंतर्गत या बँक येतात. जसं रिझर्व्ह बँक आपल्या कॉपरेटिव्ह त्या ठिकाणी कंट्रोल करतो, या बँक ज्या आहेत याला नाबार्ड करतो. नाबार्डचं धोरण नाहीये, म्हणजे यांचं स्वतःचं धोरण आहे. हे आता स्वामीनाथन आयोग म्हणतो की विकेंद्रीकरण करा, त्या ठिकाणी संस्था बळकट करा. एका बाजूला हेच सांगतात आम्ही स्वामीनाथन आयोगाची परिस्थिती. म्हणजे मला असं वाटतं त्याच्यावर बोललं म्हणजे जास्त अजून होईल, वेगळ्या दिशेने चेंडू नेल्यासारखं होईल. पण आज सहकार्यातल्या समित्या स्वामीनाथन आयोगापासून तर केंद्राच्या अमित शहा सहकार मंत्र्यापासून तर देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या याला या हरताळ फासायचं काम करतायत आणि म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाची उलटी गंगा सुरू झाली. दादा याच्यात परत